नमस्कार. छत्री पावसाला थांबवू शकत नाही. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते. आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही. आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते. महात्मा फुले म्हणतात, शिक्षणाशिवाय प्रगती नाही आणि प्रगतीशिवाय स्वातंत्र्य नाही. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, परीक्षकगण आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनी, सर्वप्रथम मी सर्वांचे अभिवादन करते. मी कुमारी रेणुका अंजली प्रकाश भुरे, महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथील विद्यार्थिनी, आज आपल्यासमोर केंद्र व राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजना व त्यांची अंमलबजावणी या विषयावर माझे विचार मांडण्याकरिता उपस्थित आहे. विद्या हीच खरी संपत्ती आहे आणि शिक्षण हा उज्ज्वल भविष्याचा पाया आहे. जरी आज आपल्या भारत देशात शिक्षणाचा अधिकार प्रत्येक मुलाला मिळाला तरी देखील फक्त गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबातील पालकांना मुलांच्या शिक्षणाचा खर्च परवडत नाही. त्यामुळे अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहेत. 2023-24च्या आकडेवारीनुसार वर्ष वयोगट 6 ते 17 मधील 4.74 कोटी मुले म्हणजे 16.8% मुले शिक्षणापासून वंचित आहेत. अशा विद्यार्थ्यांना आधार मिळावा, त्यांचे शिक्षण अखंडित चालू राहावे यासाठी अनेक शिष्यवृत्ती योजनांची सुरुवात केली. नेमकी ही शिष्यवृत्ती म्हणजे काय? विद्यार्थ्यांचे शिक्षण पुढे चालू राहावे यासाठी शासनाकडून दिली जाणारी आर्थिक मदत म्हणजे शिष्यवृत्ती. केंद्र शासनाने NWMS, NTSC, CSSS अशा अनेक योजना सुरू केल्या. NWMS ज्यातून 8वीतील गरीब व हुशार विद्यार्थ्यांना 1 लाख विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळते. CSSS केंद्रीय क्षेत्र शिष्यवृत्ती ज्यातून 12वीतील गुणवंत 82,000 विद्यार्थ्यांना पदवीसाठी आर्थिक मदत मिळते. NTSC राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षा ज्या परीक्षेतील गुणवंत 2,000 विद्यार्थ्यांना पूर्ण शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळते. त्याचबरोबर SC, ST, OBC, अल्पसंख्याक अशा विद्यार्थ्यांना प्री मॅट्रिक व पोस्ट मॅट्रिक अशा शिष्यवृत्ती योजना मिळतात. एवढेच नाही तर महाराष्ट्र राज्य शासनाच्या देखील अनेक शिष्यवृत्ती योजना आहेत, ज्यात 11वी व 12वीतील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महात्मा फुले शिष्यवृत्ती योजना, त्याचबरोबर अनेक फी परतावा, शैक्षणिक साहित्य, वसतिगृह अशा अनेक सोयी विद्यार्थ्यांना मिळतात. फक्त महाराष्ट्र राज्यात 50पेक्षा जास्त शिष्यवृत्ती योजना आहेत, ज्यात 50 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी अर्ज करतात आणि शिष्यवृत्तीचा लाभ घेतात. या शिष्यवृत्ती योजनांचा उद्देश फक्त आर्थिक मदत नसून प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची समान संधी मिळावी असा आहे. पुण्यातील PCMC शाळेतील श्रावणी डोंगे ही आज तिच्या हुशारीबरोबर शिष्यवृत्तीचा आधार घेऊन परदेशात IB डिप्लोमा करते. तर लातूरमधील डॉक्टर नागनाथ मोरे हे संशोधनात कार्य करत आहेत. पूर्वी लोक म्हणायचे, पैसे नव्हते, परिस्थिती नव्हती म्हणून शिक्षण पूर्ण झाले नाही. पण आज पैशाअभावी कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि आज भारतात सक्षम व सुशिक्षित तरुण तयार होईल याची काळजी शासन घेते. जब पढेगा इंडिया तभी आगे बढ़ेगा इंडिया. पूर्वी या योजनांचे अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना दारोदार भटकावे लागायचे. अनेकदा अर्ज हरवायची, कागदपत्रे अडकायची, पण आज आपण अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करू शकतो. सर्व राज्य शासनाच्या योजनांचे अर्ज आपण MHA-DBT पोर्टलद्वारे तर केंद्र शासनाच्या योजनांची NSP राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलद्वारे करू शकतो. या दोन्ही पोर्टलमुळे अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन, ट्रान्सपरंट आणि सुलभ बनली आहे, जेणेकरून रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होते. यासाठी अनेक शाळा, महाविद्यालये देखील प्रयत्न करीत आहेत. ते विद्यार्थ्यांचे अर्ज माहिती पडताळून शासनाकडे पाठवतात. त्यानंतर विद्यार्थी देखील आपले अर्ज व रक्कम स्थिती ऑनलाईन चेक करू शकते, म्हणजेच ऑनलाईन ट्रॅकिंग. यालाच तर आपण डिजिटल क्रांती म्हणू शकतो. शिक्षण हा आयुष्य उजळवणारा दिवा आहे. शिक्षण हा आयुष्य उजळवणारा दिवा आहे आणि शिष्यवृत्ती ही त्या दिव्याला पेटवत ठेवणारे तेल आणि शिष्यवृत्ती म्हणजे त्या दिव्याला पेटवत ठेवणारे तेल.
या सर्व योजना प्रत्येक गरजू व गरीब विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. चला तर आपण एकत्रित प्रयत्न करूया आणि सर्व विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होतील याची काळजी घेऊया आणि अनेक श्रावणी व नवनाथ घडतील यासाठी प्रयत्न करूयात. एवढे बोलून मी माझ्या शब्दांना, माझ्या विचारांना पूर्णविराम देते. धन्यवाद.